हॅलो हाय नमस्कार. मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता हा व्हिडिओ पूर्ण बघा बरं का, नक्कीच तुम्हाला छान वाटेल. आणि छान शब्दात मी काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि नक्की तुम्ही म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल. कोणाच्या पण सांगण्यावरून ना एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवू नका. स्वतः 4 पावले चालून त्या व्यक्तीशी संवाद साधा, म्हणजे त्या व्यक्तीशी बोला. स्वतः तुम्ही त्यांच्याशी बोला. कारण नाती टिकवण्यासाठी संवाद आवश्यक असतो. म्हणजे नाती टिकवण्यासाठी ना कारण नाती टिकवण्यासाठी ना एकमेकांशी बोलणं हे खूप खूप गरजेचं आहे बरं का. बोलताना ना तुमच्या शब्दांची उंची वाढवा, आवाजाची नाही. म्हणजे शब्द व्यवस्थित वापरा, जे की आवाज न वाढवता वापरा. कारण पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. किंवा विजा कडाडतात ना, त्याच्यामुळे शेती पिकत नाही ना आपली. म्हणून वाहतो तो झरा असतो, थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीची निवड करायची हा सल्ला तर आपला आहे ना. किंवा हा पूर्णपणे विचार किंवा पूर्णपणे हे मत आपलं स्वतःचं आहे ना. कुणा वाचून कोणाचा काहीच अडत नाही. खरं आहे की नाही? हे कुणाचंच कोणा वाचून काहीच अडत नाही ना. हे जरी खरं असलं तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगता येत नाही बरं का. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. हे तर खरंच आहे. हे तर आपण किती दिवसापासून हे ऐकत आलोय. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ना, म्हणजे जे तुम्हाला मदत करायला पुढे येतात ना, ते तुमचे काही देणं लागतात म्हणून नाही, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. किंवा ती लोक तुम्हाला आपलं म्हणतात, जवळचं म्हणतात, जवळची लोक असं म्हणतात ना, म्हणून ते मदत करायला पुढे येतात. नाचणारा मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. तर हे बरोबर आहे की नाही? दुःख झालं तर माणूस विचार करून 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 माणसाला विचार करून झोप लागत नाही. आणि सुख भेटलं ना, किंवा एखादं तुम्हाला गोष्ट पाहिजे असते आणि ती भेटली तर तरी पण तुम्हाला झोप लागत नाही. कारण ती गोष्ट भेटलेली असते आणि त्या गोष्टीचा आनंद खूप वेगळा आणि खूप भारी असतो. आणि ह्यालाच तर जीवन म्हणतात ना. आजचे अस्तित्व उद्या नसते. म्हणजे आज जसं आपण आहे ना ते उद्या नसतो. म्हणून म्हणजे जगावं ते हसत खेळतच. असं म्हणतात कितीही अडचणी आल्या ना तरी म्हणजे हसणं हे सोडायचं नाही. कारण परिस्थिती कशीही असू द्या, परिस्थिती आज ना उद्या बदलत राहते. पण आजचा दिवस उद्या कधीच येत नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहित नाही. उद्या काय होईल माहिती आहे का कोणाला? नाही माहिती कोणालाच. कारण आज म्हणतात ना 5 मिनिटाचा भरोसा नाही कोणाचाच. आणि कोणाला कधी बोलावून येईल हे सांगता येत नाही. किंवा बरेच लोक म्हणतात की हा पाण्याचा बुडबुडा आहे, किंवा हा फुगा आहे, फुटतो. पाण्याचा बुडबुडा कधी म्हणजे वसरतो ते सांगता येत नाही. किंवा कोणाला कधी मरण येईल हे सांगता येत नाही. 5 मिनिटाचा घडीचा भरोसा नाही कोणाचा, असं लोकच काय आपण पण बोलत असतो ना की घडीचा भरोसा नाही कोणाचा. आणि काय म्हणजे आयुष्यात काय आहे हो. खरंच बरं का, मला असं वाटतं की लोकांना माहिती आहे किंवा कोणासोबत म्हणजे कोणीच काहीच घेऊन जाणार नाही वरती. पण तरी पण हा इतका स्वार्थीपणा किंवा आपलं फक्त आपल्यासाठीच सगळं करणं किंवा दुसऱ्याचा विचार न करणं, हे असं बरेच लोक करत असतात. पण ते असं लोक का करतात हे माहिती नाही बरं का. पण खरं तर ना जो खरंच नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो आणि जो नेहमी प्रत्येक दुःखातून सुखदुःखातून म्हणलं ना सावरतो, तोच खरं जीवन जगतो बरं का. आणि जीवन जगायला काय लागतं हो? काहीच जीवन जगायला लागत नाही. फक्त तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये खुश राहा किंवा आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. आपोआप तुमचं जीवन सुखी आणि समाधानी होईल.
तर मला फक्त एवढंच वाटतं की आहे ह्या परिस्थितीमध्ये पण आनंदी राहायचा प्रयत्न करायचा, कारण वेळ कोणाची पण बदलत असते. वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही, किंवा बदललेली वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. हे फक्त मला सांगायचं आहे. आणि वेळ कधी कोणाची बदलल ना हे पण सांगता येत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.